राज्यातील सांगली, उत्तर पश्चिम मुंबई, उत्तर पूर्व मुंबई, दक्षिण मध्य मुंबई आणि भिवंडी या 5 जागांवर काँग्रेसला लढायचं आहे। सांगलीतून उद्धव ठाकरेंनी चंद्रहार पाटलांना उमेदवारी जाहीर केली। इथं काँग्रेसकडून विशाल पाटील संभाव्य उमेदवार आहेत। उत्तर पश्चिम मुंबईत ठाकरे गटाने उमेदवार जाहीर केला। इथं ठाकरेंचे शिवसेनेचे अमोल कीर्तीकर उमेदवार आहेत। काँग्रेसकडून संजय निरुपम स्पर्धेत आहेत। उत्तर पूर्व मुंबईतून ठाकरे गटानं संजय दिना पाटलांना उमेदवारी दिलाय। दक्षिण मध्य मुंबईतून ठाकरेंचे उमेदवार आहेत अनिल देसाई। इथून काँग्रेसला वर्षा गायकवाडांना उमेदवारी द्यायची आहे। भिवंडीची जागा काँग्रेसचीच आहे, मात्र या जागेवर शरद पवारांचा राष्ट्रवादीनं दावा केलाय। इथून काँग्रेसकडून दयानंद चोरगे इच्छुक असून ते दिल्लीत काँग्रेस हायकमांडच्या भेटीला गेलेत। त्यामुळे ह्या 5 जागांवर तोडगा निघाला नाही, तर मैत्रीपूर्ण लढतीचा मूडमध्ये काँग्रेस असल्याचं कळतंय। 31 तारखेला उद्धव ठाकरे आणि शरद पवारांसोबत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी आणि राहुल गांधी सोबत बैठक आहे। त्यानंतर 3 एप्रिलला मुंबई महाविकास आघाडीचे संयुक्त पत्रकार परिषद आहे। त्यामध्ये दिल्लीतल्या बैठकीत काँग्रेस 5 जागांचा मुद्दा उपस्थित करणार, मात्र जागा वाटप झालं असून आता पुन्हा चर्चा नाही असं राऊत म्हणतायत। 31 तारखेच्या ठाकरे पवार आणि काँग्रेस हायकमांडच्या भेटीआधी भिवंडीचे काँग्रेसचे इच्छुक उमेदवार दयानंद चोरगे दिल्लीत दाखल झालेत। हायकमांडनं सांगितलं, मी ही मैत्रीपूर्ण लढतीसाठी तयार असल्याचे चोरगे म्हणालेत। उद्धव ठाकरेंनी 17 जणांची पहिली यादी जाहीर केल्या असल्याचं काँग्रेसनं आक्षेप घेतला। ज्या जागावर अंतिम चर्चा झालीच नाही त्यावरून उमेदवार जाहीर का केला असा सवाल करत पटोले थोरातपासून पृथ्वीराज चव्हाणांनीही ठाकरेंना आघाडी दरम्यानची आठवण करून दिली। आता दिल्लीत 31 मार्चला तोडगा निघणार की मैत्रीपूर्ण लढत होणार हे 2 दिवसातच स्पष्ट होईल।